पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजीक सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत ओपन प्लॉटचा भव्य प्रकल्प शिवनगरी। शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी 1 गुंठ्यापासूनचे प्लॉट। यामध्ये अंतर्गत 30 फुटी रस्ते, रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे, पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईटची सोय, स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन, संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड, चिल्ड्रन पार्क, ओपन स्पेस, वॉकिंग ट्रॅक, ओपन जिम, तसेच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे। तर मग सर्व सोयींनी युक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी येथे प्लॉट बुकिंग साठी आजच संपर्क करा। साईटचा पत्ता लोटस स्कूल पाठीमागे जुना कासेगाव रोड पंढरपूर। मोबाईल नंबर 7218 74 31 31 7218 17 12 21। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। पंचायत समितीची निवडणूक सुरू असताना साखर कारखानदारी आणि दर याचाच मोठा उहापोह या निवडणुकीत होताना दिसून येत आहे। समोरून असं आव्हान करण्यात आलं आहे की तुम्ही 600 रुपये आधी द्यावेत, काय सांगाल यावर? ते आम्हाला सांगणारा कोण 600 रुपये द्यावे? त्यानं लोकांना फसवून मतं घेतली, 3500 रुपये जाहीर केला, त्यानं द्यायला पाहिजे। बाकीच्यांचा काय संबंध आहे? लोकांनी त्याला त्या 3500साठी निवडून दिलंय। आम्हाला निवडून दिलंय का? निवडून कुणाला दिलं? त्याला दिलंय। मग त्यानं द्यायला पाहिजे का नाही 3500? उलट चोराच्या उलट्या बोंबा तुम्ही अजून आम्हाला विचारताय। जिल्हा दूध संघाची चौकशी करावी असं त्यांनी विधानसभेत मागणी केली। तुमच्यावर त्या माध्यमातूनही आरोप केले जात आहेत, तर आता तुम्ही 347 कोटीच्या चौकशीची मागणी करताय, काय सांगाल या गोष्टी? मी मागच जाहीर केलं या विषयाच्या बाबतीत। आता जाहीर सभेतही सांगितलंय जिल्हा दूध संघाची सगळी चौकशी करा। 100% मी राजीनामा देतो चौकशी होईपर्यंत। चौकशी झाल्यावर पुन्हा नंतर निर्णय घेतो। मी स्वतः मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार आहे की सगळी चौकशी करा। त्याच्याबरोबर विठ्ठल कारखान्याला 350 कोटी जी दिलेत, 17 दिवस आमरण उपोषणाला बसलेली होती, त्यावेळेस तुम्ही पत्रकार मंडळी कुठं गेलता? कर्मचारी पुण्यात उपाशी 17 दिवस बसलेली। काही ठराविक पत्रकारांनी कव्हर केल्या। त्या 17 दिवसाच्या उपोषणाच्या वेळेस तुम्ही जर ती थोडी जरी त्या लोकांचा आवाज उठवला असता तर आज त्या गोरगरीब कुटुंबाला ते पैसे मिळले असते। आणि ह्या 350 कोटीमध्ये काय केलंय काय नाही ही सगळी ती लोक ओरडतायत। आम्ही आत्तापर्यंत व्यक्तिगत लेवलला कधी टीका केली नाही, पण ह्या बादरला सगळ्या स्वतः चोऱ्या करून लोकांवरती खोटे आरोप करायची सवय लागली। हे कुठं तर थांबलं पाहिजे, म्हणून आम्ही ह्या सगळ्या गोष्टीला आणि आम्ही आता विरोधात आहे। सत्ता ह्यांच्या ताब्यात आहे, लोकांनी यांना निवडून दिले। आमचं काम आहे ह्या लबाडांचं खोटं जेवढं आहे तेवढं लोकांसमोर उघडं करणे। ह्यांचं सगळं खोटं असून यांनी खोट्या पद्धतीनं लोकांना दिशाभूल करण्याचं काम केलं आहे। आम्ही फक्त खरं काय आणि खोटं काय एवढं सांगण्याचा प्रयत्न करतो। शक्तीपीठ महामार्गाचं श्रेय घेण्याचा प्रयत्न केला जातोय असंही म्हटलं जातंय। ते स्वतः सांगतायत की मी यासाठी संमती दिली, पाठपुरावा केला। तुम्ही यापूर्वी शक्तीपीठ महामार्गासाठी 3-4 महिन्यापूर्वी पत्र दिल्याचं माध्यमावरून सोशल मीडियावर फिरतंय, काय नक्की? कसं आहे, शक्तीपीठ महामार्गाचा विषय हा कोल्हापूर मार्गे गोव्याला जाणारा ह्या हायवेचा आहे। आणि त्या रस्त्याच्या बाबतीमध्ये पूर्वी तो रस्ता आता जो कोल्हापूर हायवे झालेला आहे त्याला पॅरलल होत होता। आणि त्याचबरोबर तिकडं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अनेक शेतकऱ्यांची त्या बाबतीतली आंदोलनं झाली जागा देण्यामुळं। त्यावेळेस 1 वर्षापूर्वी आदरणीय दादांनी हे माननीय मुख्यमंत्र्यांना ऑपरेशनला जायच्या आधी 4 महिने हे निवेदन दिलेलं होतं की शक्तीपीठ महामार्ग हे माडा पंढरपूर ह्या भागातनं गेला तर लोकांची ह्या भागामध्ये हायवे नाही अशा मोठ्या पद्धतीचा आणि ह्या परिसराचा विकास होईल। पण त्याला खरी चालना ही पालकमंत्री जयकुमार गोरेभाऊ यांनी माननीय मुख्यमंत्र्यांबरोबर हेलिकॉप्टरमध्ये जात असताना त्या हायवेच्या परिसरातून जात असताना ही चर्चा झाली। आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी ह्याच्यासाठी ज्यावेळेस हिरवा कंदील दाखवला आणि सगळं पूर्णपणे आता तयार झालं आणि सगळं तयार झालं म्हणल्यानंतर ह्या बहादराला कळलं की ह्यांनी आपला छोटासा प्रश्न उपस्थित नेहमीप्रमाणे केला आणि त्याला दुजोरा घेतला आणि तीच लोकांची दिशाभूल करण्याचं काम चालू आहे। काल मोडणीमच्या सभेमध्ये पालकमंत्र्यांनी जाहीर केलं त्यांनी कशा पद्धतीनं शक्तीपीठ महामार्गाचा प्रयत्न करून हिथून माढा, पंढरपूर, सोलापूर जिल्ह्यातनं त्यांच्या मतदारसंघाच्या वाटे तसंच सांगली, इस्लामपूर
आणि पुढं जाऊन गोव्याकडे जाणारा हा मार्ग कशा पद्धतीनं त्यांनी माननीय मुख्यमंत्र्यांच्या मदतीनं फायनल केला ही त्यांनी कालच जाहीर केलं. त्यामुळे ह्याचं श्रेय कोणी घ्यायचं, खोटारडेपणा करू नये. 7,000 कोटी आणले, 8,000 कोटी आणले, बास करा बाता मारायचं, लोक आता फसणार नाहीत. मेंढापूर MIDC, करकम नगरपंचायत आणि त्याचबरोबर या परिसरातील विकास कामं आणि असे दावे केले जात असताना याकडे तुमचं दुर्लक्ष झालं होतं अशी टीका केली जाते. मला असं वाटतंय की ह्या लोकप्रतिनिधीला थोड्या जरी काही गोष्टी वाचून जर कळल्या किंवा जर स्वतःला कळत नसेल तर एखादा शहाणा माणूस त्यांनी सोबत ठेवावा. मुळात मेंढापूरच्या MIDCचं खोटं स्वप्न ही मोहिते पाटलांनी सुरुवातीला दाखवलं. ती स्वप्न खोटं घेऊन हा लोकप्रतिनिधी इथं अजून लोकांना वेड्यात काढतो. मुळात तिथं फॉरेस्ट आहे, काय अडचणी आहेत त्या सगळ्या गोष्टी त्यांनी आधी शहानिशा कराव्या. राहिला विषय मोडणीमच्या MIDCचा, तर ह्याच मंडळीनं मोडणीमच्या MIDCची बैठक लावली आणि मोडणीमची MIDC इको सेन्सिटिव्ह झोन आहे म्हणून कॅन्सल झाली. पुन्हा आम्ही पालकमंत्र्याच्या पाठीमागं लागून बावनकुळे साहेबाकडनं नागपूर अधिवेशनात बैठक लावली आणि इको सेन्सिटिव्ह झोन जरी असला तरी 30% जमीन त्यातली आहे, त्यात आम्ही बिना प्रदूषण करणारे उद्योग उभा करायची परवानगी द्यावी. आणि अशा पद्धतीनं पालकमंत्र्यांनी त्या ठिकाणी ठासून सांगितलं की इथं MIDC झाली पाहिजे. आणि मग बावनकुळे साहेबांनी तो निर्णय घेतला आणि तिथला MIDCचा प्रश्न मार्गी लागून आता लँड ॲक्विजिशनचे काम प्रगतीपथावर आहे. करकम जिल्हा परिषद गटातून 2 वेळा संधी मिळालेली आणि तुमचं मोठं पाठबळ लाभलेले बाळासाहेब देशमुख तिकडून जाऊन उमेदवार झालेले आहेत. काय काय यामागे कशामुळे झालं? त्यांच्याबद्दल आता काय बोलू मी. सगळ्या मतदारसंघात कॉन्ट्रॅक्टची कामं करणे, रस्ते करणे आणि कुठलंच रस्ता नीट न करणे हा त्यांचा गुणधर्म आहे. लोक जर नाराज असतील तर मी काय करणार, या पांढरेवाडीतल्या जाणाऱ्या रस्त्याच्या बाबतीत सुद्धा ही लोक सांगतील पूर्वी इथला रस्ता कोणी केला, कशा पद्धतीचा केला, ह्यांनी आंदोलनं केली. काय बोलणार ह्या गोष्टीवर? खासदार मोहिते पाटील यांनी करकम परिसरातील विमानतळाबाबत ही पाठपुरावा करू असं म्हटलं, तुम्ही आता त्यावर टीका केली आहे, काय सांगाल? आता विमानतळाचा प्रश्न हसण्यासारखा प्रश्न झाला आहे. कशाला या बोळ्या बाबड्या जनतेची चेष्टा कशासाठी लावली? काय मस्करी करताय? तुम्हाला जर एवढं लोकांनी निवडून दिलेलं असेल तर तुम्ही आधी इथले विजय शुगरमध्ये अडकलेले लोकांच्या गोरगरिबांची जी शेअर आहेत, लोकांनी तुम्हाला निवडून दिलं, त्या शेअरच्या रकमा माघारी देऊन टाका ना. मला ऊसाची बिलं राहिलेली ती देऊन टाका. कशाला विमान सेवा इकडं तिकडं नेताय? विमान सोलापुरात नीट चाललं ना, आता मेंढापूरला कसं चालणार? भाजपचा सुपडा साफ करू असं देखील वारंवार त्यांच्याकडून बोलण्यात येते. लोकसभेला केला, विधानसभेला केला आणि आता जिल्हा परिषदलाही भाजपचा सुपडा साफ करू. कितीही जण एकत्र उद्या रणजित शिंदे असतील, कल्याण काळे असतील किंवा परिचारक असतील, मुळात एकत्र यायचा प्रश्न नाही. ह्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी हा जगातला सगळ्यात मोठा पक्ष आहे आणि भारतामध्ये आतापर्यंत माननीय पंतप्रधान मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली देशाची प्रगती आपण गेले 10 वर्ष झालं पाहतोय कशा पद्धतीची. राज्यातले मुख्यमंत्री देवाभाऊ यांच्या सक्षम नेतृत्वाने हे राज्य कशा पद्धतीनं चालतंय आणि या राज्यातल्या जनतेने स्पष्ट बहुमत जर त्यांना दिलेलं असेल तर आपण हे नाकारताय कसं काय? आणि ह्या भारतीय जनता पार्टीच्या आज राज्यामध्ये किती महानगरपालिका आल्या मागच्या 8-15 दिवसाखालचे निकाल आपण जर पाहिले, सोलापूरच्या महानगरपालिकेत 86% निकाल हा भारतीय जनता पार्टीच्या बाजूने. एवढा स्ट्राईक रेट, मग 102 नगरसेवकापैकी 87 नगरसेवक सोलापूर महापालिकेत आहेत. येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत सुद्धा भारतीय जनता पार्टीचीच सत्ता येणार आहे, एवढंच मी तुम्हाला या निमित्ताने सांगतो. आणि भाजपच्या बाबतीत आम्ही सुपडा साफ करणार वगैरे जी कोणी बोलतंय त्यांची काय परिस्थिती झाली, त्यांच्या सभेला माणसं येतात का? आधी त्यांचा सुपडा साफ व्हायला लागलाय. लोक फसली, लोकाला फसवून त्यांनी मतं घेतलेत, आता फसणार नाहीत एवढं त्यांनी लक्षात ठेवावं. अजून माढा तालुक्यामध्ये तुमच्या विरोधात शिंदे सेना, ठाकरे सेना, राष्ट्रवादी दोन्ही आघाडी हे सगळे एकत्र आलेले आहेत, तुम्हाला रोखण्याचा प्रयत्न करतायत, काय सांगा? कसं आहे, माढा तालुक्यामध्ये आत्तापर्यंत सर्वपक्षीय आमच्या विरोधातच लढतात आणि सर्वपक्षीय सोडून त्याच्यामध्ये अजून फोडणी टाकायला अकलूज त्याच्यामध्ये असतं.
त्याच्यामुळे ही काय जुनी पद्धत आहे. पण आमचा तालुका हा स्वाभिमानी तालुका आहे. एकदा फसल सारखा फसत नाही. घरातले 4-4 उमेदवार असायचे, आता यंदा एकही उमेदवार नाही अशी एक टीका त्यांनी केली. हा, घरातले 4-4 उमेदवार असायचे, यंदा एकही उमेदवार नाही. ही बहादर म्हणला घाबरले मला. ह्याला कुणीही घाबरलेलं नाही. आमच्या सगळ्या ठिकाणी महिला जागा राखीव आहेत. एक आमच्या घरच्या मतदारसंघामध्ये ओपन पुरुष होतं, त्या ठिकाणी तो मतदारसंघातला जो भाग आहे तो संजय मामांचा मतदारसंघ आहे, माढा तालुक्यात जरी असला तरी. आणि त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना शब्द दिलेला होता. त्याच्यामुळं त्या ठिकाणी उभा राहायचा प्रश्नच येत नाही. त्या ठिकाणी त्यांनी त्यांच्या उमेदवाऱ्या दिलेल्या आहेत. ते करमाळा मतदारसंघात येतो तो मतदारसंघ, आणि त्याच्यामुळं उभा राहायचा आणि ह्याचा प्रश्न येतो कुठं. 100% आत्तापर्यंत लोकांनी आमच्या कुटुंबातल्या अनेक जणांना निवडून दिलं आहे, पुढंसुद्धा निवडून देणार, आणि कोण ह्यांना घाबरून थांबणार नाही. 100% प्रतिनिधित्व करणार, आणि आम्हाला खात्री आहे की जनतेला खरं काय आणि खोटं काय हे सगळं कळलं. दादा 42 गावात काय फरक पडेल का? भगीरथ भालके आणि अमित पाटील एकत्रित आले, त्यांची युती झाली, काय सांगू? मला त्या बाबतीत इकडल्या 42 गावापुरतं मी बोलू शकतो. 42 गावामध्ये समोर कोण आहे ह्यापेक्षा भारतीय जनता पार्टीचे उमेदवार सगळीकडे चांगले आहे. प्रत्येक गावामध्ये परिचारकांचा गट आहे, आम्हाला मानणारा काय गट आहे, आणि अजून इतर आमच्या सगळ्याबरोबर असणाऱ्या नेतेमंडळीला मानणारा गट आहे. आणि या सगळ्यांच्याच लोकांनी आता ठरवलं आहे की बाबा आपण भारतीय जनता पार्टीचे उमेदवार निवडून द्यायला पाहिजे. आणि त्यामुळं आम्हाला खात्री आहे की सगळ्याच्या सगळ्या जागा 42 गावातल्या ह्या भारतीय जनता पार्टीच्या येणार आहेत.